नमस्कार, डॉक्टर उदय निरगुडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. गेले काही दिवस भारतामध्ये आणि व्यापार जगतात सर्वात चर्चा कुठली असेल तर ट्रम्प यांनी ट्विट करून भारताबरोबर आपला आंतरराष्ट्रीय करार झालेला आहे, जो बहुचर्चित होता. होणार होणार असंख्य अडथळे येत होते. गेले 11 महिने चर्चेची घोराळ सुरू होती, परंतु तो अखेर झाला असल्याचे ग्वाही ही दस्तूरखुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिली. आणि अर्थातच अशा प्रकारे ट्रेड डील झालेलं आहे आणि टॅरिफ 25%वरनं 18%वर आलंय, अशी ग्वाही नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान यांनी देखील दिली. आणि इथंच तर खरी मेख आहे. अनेक असे प्रश्न आहेत की ज्याची उत्तरं मिळालेली नाहीत. अनेक गोष्टी संदिग्ध आहेत, त्याची चर्चा व्हायला पाहिजे. याचं कारण त्याच्यावरून विरोधी पक्ष हे केंद्र सरकारवर टीका करत आहेत. कुठल्याही आंतरराष्ट्रीय अशा प्रकारच्या व्यापारामध्ये चर्चेचे जे फायनल पॉइंट्स असतात ते जोपर्यंत सह्या केले जात नाहीत तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं, टीका करणं हे गैर असतं. परंतु टीकेची केंद्र सरकारवरची एकही संधी न सोडणारे आपल्या देशातले पप्पू बाळ मात्र याच्यावर आपल्याला टीका करताना दिसतात. कि इस ट्रेड डील में आपकी मेहनत को, आपके खून पसीने को नरेंद्र मोदी जी ने बेच दिया है. म्हणून टीकेचे जे मुद्दे आहेत, जे संदिग्ध मुद्दे आहेत, जे धोके आहेत आणि जे संधी आहेत, त्याची चर्चा इथे करण्याकरता हा भाग मी तुमच्या समोर मांडतोय. एक लक्षात ठेवा, असा करार झाला की दोन्हीकडच्या बाजू आम्ही आमच्या देशातल्या हितसंबंधांचं, गोरगरिबांचं, शेतकऱ्यांचं, व्यापाऱ्यांचं, उद्योगधंद्यांचं, लघु आणि सूक्ष्म उद्योगांचं रक्षण करण्याकरता हे केलेलं आहे असे दावे दोन्ही पक्ष करतात. बट गॉड लाईज इन डिटेल्स. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खरी कथा असते. ते जोपर्यंत कराराचे मसुदे आपल्या समोर येत नाहीत तोपर्यंत त्यावर अटकळी बांधून टीका करणं हे योग्य नाही, ही वस्तुस्थिती आहे. आता गंमत काय आहे, हे सगळं कशामुळे झालं तर मुळातच गोंधळ घालण्याची प्रवृत्ती असलेले डोनाल्ड ट्रम्प त्यांनी हे डील झालं हे जाहीर करायची घाई केली. अर्थात ती घाई का केली हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्यात त्यांनी काय जाहीर केलं की भारत आणि अमेरिका यांच्यातला व्यापार $500 बिलियन पर्यंत वाढणार आहे. आणि तो $500 बिलियन कशामुळे वाढणार आहे तर तो दुग्धजन्य पदार्थ म्हणजे डेअरी प्रोडक्ट्स, कृषी क्षेत्र, टेक्नॉलॉजी वगैरे अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या त्याच्यामुळे वाढणार आहे. अर्थातच कृषी क्षेत्राला धक्का लागेल हे कळल्यानंतर मुळातच संवेदनशील असलेलं आणि ज्याच्यावरून या देशात सर्वात अधिक आंदोलनं झालेली आहेत अशा कृषी क्षेत्रामध्ये याची प्रतिक्रिया उमटणं स्वाभाविक होतं. परंतु पियुष गोयल यांनी राज्यसभेत येऊन निसंदिग्ध शब्दात ग्वाही दिलेली आहे आणि ते म्हणजे संवेदनशील अशा कृषी क्षेत्राला आम्ही सुरक्षित ठेवलेलं आहे. अमेरिकेसाठी देखील ते क्षेत्र अत्यंत संवेदनशील आहे, त्यामुळे दोघांचे हितसंबंध प्रोटेक्ट होतील याची काळजी घेतलेली आहे. हे त्यांनी स्पष्ट केलं असलं तरी देखील काही प्रश्न अनुत्तरित राहतात. तिकडे वॉशिंग्टनमध्ये एस जयशंकर आपले परराष्ट्र मंत्री यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्किओ रुबियो यांची वॉशिंग्टनमध्ये भेट घेतली आणि त्यात टेक्नॉलॉजी, ऊर्जा, परमाणु रक्षा अशा स्वरूपाचं सगळे आपले व्यापारातले मुद्दे असतील हे त्यांनी तिकडे स्पष्ट केलेलं आहे. मग हे जे डिटेल आहेत ते डिटेल जाहीर करायला एवढा वेळ का घेतला जातोय की जी संदिग्धता ही अनेक प्रकारच्या गोंधळाला, अनागोंदीला आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरीला जागा देते. एक लक्षात घ्या, ही प्रक्रिया ही अतिशय किचकट असते, दीर्घकालीन असते. त्यात शेकडो हजारो गोष्टींचा विचार करायला लागतो आणि म्हणूनच द फायनल पॉइंट्स जोपर्यंत दस्तऐवजात नोंद होत नाहीत तोपर्यंत त्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही. मग ट्रम्प यांनी घाई का केली असा प्रश्न तुमच्या मनात येणं स्वाभाविक आहे. ट्रम्प यांनी घाई केली, एक लक्षात घ्या, हे डील झाल्याचं मोदी साहेबांनी जाहीर केलं नाही. डील कधी होणार असं भारतातूनही प्रेशर होतं, त्याच्यावरही कुत्सितपणे प्रश्न विचारले जात होते. परंतु मोदी साहेब अत्यंत अविचल आणि निश्चल होते. त्यांनी या संदर्भात डील झालं, दोघांमध्ये फोन झाला,
त्यानंतर डील झालं असं सांगायची घाई केलेली नाही, तर ती घाई केली ट्रम्प यांनी. ट्रम्प यांनी काय सांगितलं आणि की भारत आता रशियाकडनं तेल घेणार नाही आणि अमेरिका आणि व्हेनेझुएलाकडनं तेल घेतलं जाईल. याच्यावर आतापर्यंत भारताने कुठे काही प्रतिक्रिया दिली आहे असं आपल्याला दिसतंय का? तर अजिबात नाही. ह्यालाच तर आपण प्रेशर टॅक्टिक्स असं म्हणतो. हाच तो दबाव टाकणं की तुम्ही आम्ही जे सांगत आहोत, आम्ही जे जाहीर केलं त्याच्यानुसार तुम्ही वागलं पाहिजे. जोपर्यंत भारत याचं खंडन करत नाही आणि जोपर्यंत भारत याचं समर्थन करत नाही तोपर्यंत रशिया सुद्धा शांत आहे. रशिया ज्यांचे आर्थिक हितसंबंध याच्यात जर भारताने खरोखरच ट्रम्प म्हणतात त्याप्रमाणे केलं तर अतिशय धक्का पोचणार आहे, ते सुद्धा शांत आहेत. परंतु ट्रम्प यांनी सांगितल्यावरून भारतातले विरोधक मात्र ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटली की त्यांचं ऐकायला तयार होतात. हे दुर्दैव आहे आपल्याकडचं. एक लक्षात घ्या, आजचा जो व्यापार आहे भारत आणि अमेरिकेचा तो जेमतेम 45 ते 50 बिलियन डॉलर आहे. हा 500 बिलियन डॉलर होईल का हो? मला सांगा, आपला एकूण आंतरराष्ट्रीय व्यापार 900 बिलियन डॉलरचा आहे. त्यातला एकट्या अमेरिकेचा वाटा जर 500 बिलियन डॉलरचा असेल तर याचं चित्र किती लॉप साइडेड एकतर्फी असणार आहे. बरं, हे $500 वन टाइम आहेत, एका वर्षात आहेत, 5 वर्षात आहेत, 10 वर्षात आहेत, याचा कुठलाही ट्रम्प साहेबांनी, ट्रम्प महाशयांनी याचा खुलासा केलेला नाहीये. आता जे भारत अमेरिकेकडनं खरेदी करणार, दुसरा आक्षेप जो आहे, जे खरेदी करणार त्याच्यामध्ये डेअरी आणि कृषी क्षेत्रातली बरीच प्रोडक्ट्स आहेत. हा सवाल ऑलरेडी आपल्याकडे विचारला जातोय. याचं कारण कृषी क्षेत्रात आपल्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात आंदोलनं झालेली आहेत आणि कृषी क्षेत्राची अवस्था बिकट असताना ही सर्व मार्केट अमेरिकेसाठी ओपन करून देशातलं कृषी क्षेत्र हे अमेरिकेला विकलं, अमेरिकेला ओपन करून दिलं, त्यांच्यासमोर लोटांगण घातलं, अशा स्वरूपाची टीका होते. ती अत्यंत अनाठायी आहे. याचं कारण गोयल साहेबांनी स्पष्टपणे, पियुष गोयल यांनी राज्यसभेत सांगितलं की अशा प्रकारे डेअरी आणि अग्रिकल्चर मधल्या कुठल्याही हितसंबंधाला धक्का लागलेला नाही. पण अमेरिकेला मात्र हा मुद्दा रेटून न्यावासा वाटतोय. त्यात त्यांना यश मिळणार नाही. तो का रेटून न्यावासा वाटतोय आणि कळीच्या संघर्षाचा मुद्दा का बनतोय ते मी तुम्हाला सांगतो. अमेरिका हे जरी इंडस्ट्रियलाइज डेव्हलप्ड असलं तरी मागा म्हणजे जे अमेरिकेचा मध्यभाग आहे, आपण ईस्ट कोस्ट जो सॉफ्टवेअर सगळ्या ब्रँड्सचा आहे तो बघत असतो नेहमी, किंवा वेस्ट कोस्ट बघत असतो. परंतु हा जो मधला अमेरिका आहे, हा मधला अमेरिका कृषी प्रधान आहे आणि तो जो कृषी प्रधान आहे तिथून ट्रम्प निवडून आलेले आहेत, तिथून त्याला भरघोस मतदान झालेलं आहे. तो रिपब्लिकनची एक प्रकारे वोट बँक आहे. आपल्याकडे जसा काऊ बेल्ट म्हणतात, म्हणजेच राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, ही जी सगळी पंजाब, ही जी सगळी राज्य आहेत ती आपल्याकडे एक प्रकारे काऊ बेल्ट म्हणतात. तसाच तो मागा हा जो कृषी प्रधान पारंपरिक अमेरिकन विचाराचा, व्हाईट याच्या वर्चस्वाचा पगडा असणारा असा जो अमेरिका आहे, त्यांनी ट्रम्पला निवडून दिलंय. आणि ट्रम्पला त्यांनी का निवडून दिलं, तर ट्रम्प महाशयांनी निवडणुकीच्या प्रचाराच्या भाषणात तिकडे असं जाहीर केलं की भारत आणि चीन ही दोन सर्वात मोठी मार्केट्स आपल्या ऍग्रिकल्चरसाठी आणि डेअरी प्रोडक्टसाठी मी तुम्हाला ओपन अप करून देईन. आता हे निवडणुकीतलं त्यांचं आश्वासन पूर्ण करण्याकरता त्यांना सर्व प्रकारच्या विदूषकी कसरती, चमत्कृतीपूर्ण वक्तव्य, ही एकतर्फी प्रेमाची कबुली, हे सगळं त्यांना करावं लागणार आहे. याचं कारण ती ट्रम्प यांची अंतर्गत राजकीय गरज आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे त्यांच्यावरचं असणारं डोमेस्टिक पॉलिटिकल प्रेशर आहे. निवडून येण्याकरता मी अमेरिकेचा व्यापार 50 बिलियन डॉलरवरनं 200 बिलियन डॉलर करीन, अशी घोषणा निवडणुकीच्या काळात नरेंद्र मोदी यांना कधीही करावी लागली नाही. परंतु भारताच्या मार्केटची गरज अमेरिकेमध्ये किती आहे हे अधोरेखित करणारं याचं उत्तम उदाहरण ते म्हणजे ट्रम्प साहेबांची ही घोषणा. आता झिरो टॅरिफ कसं काय याच्यावरती प्रचंड स्पेक्युलेशन चालू आहे आणि ते अत्यंत दुर्दैवी आहे. खरं तर विकसित राष्ट्रांनी जास्त टॅरिफ द्यावं आणि विकसनशील राष्ट्रांनी कमी टॅरिफ द्यावं, अशीच आतापर्यंत
भारताची भूमिका राहिलेली आहे. आता भारत 18% टॅक्स अमेरिकेला देणार आणि अमेरिकेचे जे गुड्स सर्व्हिसेस भारतात येणार त्यावर मात्र 0% टॅक्स, ही परिस्थिती आहे. आता यात वर्करनी भारताचा फायदा दिसत नसला तरी देखील मी पुन्हा एकदा सांगतो, गॉड लाईज इन डिटेल्स. त्याचा सर्व मसुदा आपल्या समोर येऊ द्या, त्याचा अभ्यास करून मग त्याचं विवेचन आणि विश्लेषण मी आपल्या समोर जाहीर करेन. मग याचा अर्थ आता हे जे अवेलेबल माहिती आहे त्याच्यानुसार भारतानं लोटांगण घातलं, पायगड्या घातला, भारतानं देशाला विकलं, ही टीका खरोखरच कितपत योग्य आहे? आज स्ट्रक्चरली इम्बॅलन्स असं वाटणारं ट्रेड डील असं जे चित्र तुमच्या समोर उभं केलं जात आहे ते तितकंसं बरोबर नाहीये. तुम्हाला मी सांगतो, इंडियन फार्मर्स हे आजही अमेरिकेच्या प्रोडक्ट्स, ऍग्रिकल्चर प्रोडक्टच्या समोर स्वतःचं अस्तित्व सिद्ध करतातच आहेत. एक लक्षात ठेवा, ही सगळी आंतरराष्ट्रीय प्रवाही अशा स्वरूपाची सिच्युएशन आहे. नो बडी इज सेपरेट, एव्हरीबडी इज इंटरकनेक्टेड. आपण एका देशातनं माल घेतो, त्या देशात अमेरिका काहीतरी सप्लाय करत असतो, त्यामुळे अमेरिका आणि त्यांचे संबंध, आंतरराष्ट्रीय व्यापार बिघडला की त्याचा आपल्या सप्लायवर परिणाम होऊ शकतो. म्हणजे एक प्रकारे हे सगळं कनेक्टेड असतं. आपण आता या क्षणाला काय सर्वात महत्वाची गोष्ट आहे तर 25% टॅरिफ 18% आला आणि अमेरिकेतल्या गुड्सना इकडे 0% टॅरिफ, सगळ्या प्रोडक्टना नाही, काही प्रोडक्ट्सना 0% टॅरिफ द्यावा लागणार आहे. ही वस्तुस्थिती आता आपल्या समोर आलेली आहे. आता युएसए टॅरिफ लावणार, परंतु आपल्याकडे आल्यानंतर मात्र टॅरिफ देणार नाही. मुळातच ही गोष्ट वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या जो मॅन्डेट आहे त्याच्या नियमांच्या नुसार विरोधात आहे. त्यामुळे याचं पुढे काय होणार हे देखील प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. आता हे $500 बिलियन जे काही गाजर त्यांनी दाखवलेलं आहे ते सुद्धा कर्जबाजारी झालेल्या आणि असंतोषाच्या उंबरठ्यावर असलेल्या अमेरिकेला शांत करण्याकरता तरी ते गाजर दाखवलंय ट्रम्प साहेबांनी. आता हे जे $500 बिलियन आहेत ते एका वर्षात आहेत आणि हे काही नव्यानं बोललेले नाही आहेत. फेब्रुवारी, तुम्हाला मी सांगतो 13 एक्झॅक्ट तारीख 2024 या दिवशी मोदी आणि ट्रम्प यांची जी भेट झाली होती त्यावेळेलाच त्यांनी $500 बिलियन आम्हाला करायचे आणि ते 2030 पर्यंत करायचे असं त्यांनी जाहीर केलेलं होतं. त्याचीच फक्त आता त्यांनी पुनरावृत्ती केलेली आहे. सध्या फारच कमी असलेला ट्रेड 500 पर्यंत नेण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. व्हॉट आय रीड एज ऑफ टुडे विथ नॉट मेनी डिटेल्स बिंग रिव्हिल्ड इज की या सगळ्याला 8 ते 10 वर्षाची टाइम फ्रेम आहे. खरं तर डिफेन्स डील याचे उल्लेख अशा प्रकारच्या अग्रीमेंटमध्ये ओपनली केलेले नसतात, परंतु हाय एंड सिव्हिलियन एअरक्राफ्ट, हाय एंड टेक्नॉलॉजी अशा प्रकारच्या अनेक गोष्टींची उपलब्धता आता खूप मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. अमेरिकेतलं ऍग्रिकल्चर सेक्टर हे अत्यंत हायली सबसिडाइज्ड आहे. त्यामुळे त्या ज्या वस्तू आहेत त्याच्या समोर आपल्या प्रोडक्ट्सना स्पर्धा करावी लागणार हे देखील तितकंच सत्य आहे. अमेरिकन शेतकऱ्यांची, विशेषतः मोठ्या कंपन्यांची शेती विषयातल्या, हे फार मोठं लॉंग टाइम ड्रीम आहे की आपल्यासाठी म्हणून चीन आणि भारताचं मार्केट ओपन व्हायला पाहिजे. तीच गोष्ट डेअरी प्रोडक्ट्सची आहे. परंतु MSPच्या खाली जे प्रोडक्ट्स आहेत त्याला भारत हात लावू देईल अशी सुतराम शक्यता मला वाटत नाही. आणि तीच प्रोडक्ट आता कळीचा मुद्दा ठरणार आहेत. याचं कारण त्याच्या प्राइसिंगवर तुम्ही जे निर्बंध घातलेले आहेत ते तुम्ही उठवले पाहिजेत अशा स्वरूपाची भूमिका वारंवार तिथल्या कंपन्या, त्यांचे लॉबिस्ट भारतामधल्या अनेक ठिकाणी ते आर्टिकल लिहितात, चॅनलवर बोलतात तेव्हा आपल्या लक्षात येतात. त्यामुळे उद्या अशा प्रकारच्या गोष्टी भारतामध्ये कृषी व्यापारात गोंधळ घालू शकतात. इथल्या अंतर्गत व्यापारात ते एक प्रकारे हस्तक्षेप करू शकतात. याची पूर्ण कल्पना भारताला आहे. आणखीन एक क्षेत्र म्हणजे फार्मा सेक्टर. आता अमेरिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर फार्मा कंपन्या आहेत. आता त्यांची जी प्रोडक्ट्स आहेत ती सगळी पेटंटेड प्रोडक्ट्स आहेत. त्यामुळे आपल्या जेनेरिक प्रोडक्ट समोर त्यांचा टिकाव लागणार नाही हे लक्षात घेऊन इथल्या पेटंट कायद्यामध्ये विशेषतः सेक्शन 3D
या पेटंट कायद्यामध्ये आपण बदल केला पाहिजे अशा स्वरूपाचा आग्रह ते धरतायत। याचा अर्थ भारत लगेच त्याकरता बदलेल असं समजायचं काही कारण नाही आहे। आता शेवटचा एक दोन मुद्दे राहिलेत आणि ते म्हणजे भारत आणि अमेरिका यांच्यात एवढं मोठं ट्रेड डील होतं, ज्याच्याकरता भारतामध्ये उत्सुकता आहे, अमेरिकेमध्ये उत्सुकता आहे, युरोपियन युनियनमध्ये उत्सुकता आहे। मग चीन किती काळजीपूर्वक याच्याकडे पाहत असणार? साहजिकच आहे। याचं कारण चीनमध्ये अमेरिकेने 25% टॅरिफ लावलेलं आहे आणि आपल्याला 18%। म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारात आणि अमेरिकेच्या सप्लायमध्ये आपले गुड्स अँड सर्व्हिसेस हे चीनपेक्षा चीपर अवेलेबल होतील। परंतु याचा अर्थ आपल्याला जगाचं मार्केट दिलं आंदण असं काही अमेरिकेने केलेलं नाही। याचं कारण आपल्यापेक्षा थायलंड, बांगलादेश, फिलिपिन्स या ठिकाणी त्यांचे टॅरिफ कमी आहेत, त्यामुळे त्यांची प्रोडक्ट्स हे आपल्यापेक्षा जास्त कॉम्पिटिटिव्ह आहेत। त्यामुळे आपल्याला आपल्या मॅन्युफॅक्चरिंगचा दर्जा राखत चीपर ऑप्शन्स करावे लागणार आहेत। तीच तर खरी आपली पुढची कसोटी आहे। आणखीन एक मुद्दा, ट्रम्प साहेबांनी एक प्रकारे आर्थिक आणीबाणी अमेरिकेत जाहीर करून स्वतःचे जे विशेषाधिकार आहेत 1970च्या दशकामध्ये त्यांना मिळालेले आहेत, त्याच्या आधारे त्यांनी युनिलॅटरली कोणाला 25%, कोणाला 50% अशा प्रकारे ठोकून देतो ऐसा जे या चालीवर हे सगळे टॅरिफ जाहीर केले। परंतु त्याला युएस काँग्रेसचं अप्रुव्हल अजून त्याला मिळालं नाही आणि हीच गोष्ट तिथल्या सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज झालेली आहे। त्याचा निकाल अजून लागलेला नाही। त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर त्याची एक टांगती तलवार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या। आता काँग्रेसमध्ये चर्चेला काय येत नाही? मग चर्चेला येत नाही याचं कारण सध्या तिथे रिपब्लिकन पक्षाचं बहुमत आहे आणि रिपब्लिकन पक्षाचे सर्व हे असलेले ट्रम्प आहेत। त्यामुळे त्या विषयावर ते चर्चा होऊ देत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे। इंटरनॅशनल इकॉनॉमी इमर्जन्सी पॉवर या तरतुदीचा वापर करून सध्या ट्रम्प यांनी या सगळ्या व्यवहाराचे अधिकार आपल्याकडे एकत्र केलेले आहेत। पण जेव्हा केव्हा अमेरिकेची कॉन्स्टिट्यूशन लिहिली गेली तेव्हा त्या घटनाकारांना अशा प्रकारे अधिकारांची एकाधिकारशाही आणि दुसऱ्या देशाच्या अधिकारांची पायमल्ली, त्यांची गळचेपी अपेक्षित होती का? हा प्रश्न कधी ना कधीतरी अमेरिकन जनता त्यांना विचारणार आहे। याचं कारण त्यांच्या याच लहरी स्वभावामुळे सध्या कॅनडामध्ये अँटी अमेरिकन सेंटिमेंट्स खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत। एकीकडे डॉलर आंतरराष्ट्रीय बाजारात कमजोर व्हायला लागलेला आहे, अमेरिका कर्जबाजारी झालेली आहे, संपूर्ण जगामध्ये डी डॉलरायझेशन फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे, वर्ल्ड ऑर्डर जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात बदलते आहे। मेक्सिको आणि कॅनडामध्ये अमेरिकेच्या विरोधी वातावरण निर्माण झालेलं आहे। त्यामुळे आज जे डील ट्रम्प महाशय म्हणतायत आणि त्यातल्या ज्या जाचक अटी आपल्याला वाटतायत त्या खरोखरच लागू होताना, अंमलबजावणी होताना तशाच राहतील का? हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे। तिथलं सुप्रीम कोर्ट यात हस्तक्षेप करणार नाही कशावरून। पण आज मात्र एक गोष्ट नक्की की ज्या प्रश्नांची आपल्याला आत्ता उत्तर माहित नाहीत त्या प्रश्नावर भारताने कॉम्प्रोमाइजच केलेलं आहे अशी भूमिका घेणं योग्य नाही। 140 कोटी भारतीयांची काळजी करणारं सरकार अशा प्रकारे आपले हितसंबंध विकायला काढेल अशी सुतराम शक्यता नाही। ये नया भारत है, ये 140 करोड़ भारतीयों के लिए अपनी स्वतंत्रता नहीं बेचेगा आणि ती ट्रम्प साहेबांसमोर तर नक्कीच नाही। या देशाच्या हिताचे निर्णय ट्रम्प नाही तर 140 कोटी जनतेचे प्रतिनिधी नरेंद्र मोदी घेत आहेत, हे लक्षात ठेवा। धन्यवाद। हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे जरूर सांगा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। आपण पाहत होतात उदय निरगुडकर शो।